नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलमध्ये नॉलेज फॅक्टरी ऑफिशियल मध्ये। नेहमीच्या सारखी आपला आजचा व्हिडिओ आहे एक नवीन। तर आजची जी भरती आहे आपली ती आहे अधिष्ठाता ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई, म्हणजेच ग्रेट ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई। याच्यामध्ये 211 पदे भरायची आहे। 211 जागांसाठी भरती निघालेली आहे। गट ड चतुर्थ श्रेणी या श्रेणीसाठी पदे निघालेली आहे। तर चला आपण आज बघूया की याच्यामध्ये किती पदे आहेत, प्रत्येक वेगवेगळे पद त्यांचे नाव काय असणार आहे, प्रत्येकाची वेतन श्रेणी काय असणार आहे आणि प्रत्येकाचे जे लोकेशन असणार आहे, हॉस्पिटल जे असणार आहे ते कोणते असणार आहे ते आज आपण बघूया। तर चला सुरू करूया आपण आज आपल्या या व्हिडिओला। तर सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्ही बघू शकता, जे आपलं पहिलं आहे ते आहे की सेंट जॉर्ज रुग्णालय मुंबई, इथे एकूण मिळून 99 पदांची भरती आहे। नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई, इथे 6 पदांची भरती आहे। परिचर्या शिक्षण संस्था मुंबई, इथे 11 पदांची भरती आहे। शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई, 29 पदांची भरती आहे। आयुष संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, इथे 6 जागा आहेत। पोद्दार रुग्णालय मुंबई, इथे 45 जागा आहे। पोद्दार वैद्यक महाविद्यालय आयुक्त मुंबई, इथे 15। अशा सगळ्या मिळून 211 जागा आहे। इथे थोडीशी मिस्टेक आहे, 211 जागाची भरती आहे। तर प्रत्येकाचे जे वेतन आहे ते वेतन थोडेसे वेगळे आहे। मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्क्रोल करून खाली जातो आणि तुम्हाला जे पदं असणार आहे त्या पदांची माहिती पहिल्यांदा देतो। तर सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्ही बघू शकता, हे आपली पदे आहेत। तर जे पद आहे ते पद आहे कक्षसेवक। पहिलं पद कक्षसेवक आहे, जे 39 जागा अवेलेबल आहेत। जे पहिले 5 रुग्णालय होते त्यांच्यामध्ये या जागा आहेत। दुसरं सुरक्षारक्षक पहारेकरी, 21 जागा आहेत। 3 सहाय्यक स्वयंपाकी बटलर पॅन्ट्री बॉय, 9 जागा आहेत। 4 हमाल मजदूर, 6 जागा आहेत। 5 मजदूर, 2 जागा आहेत। 6 शिपाई कनिष्ठ चपराशी, 14 जागा आहेत। 7 माळी, 4 जागा आहेत। 8 पोस्टमॉर्टम रूम परिचर, 1 जागा आहे। 9 आया, 7 जागा आहे। किरण सेवक, 1 जागा आहे। 11 प्रयोगशाळा परिचर, 6 जागा आहेत। 12 प्रयोगशाळा सेवक, 11 जागा आहे। 13 सेवक, 8 जागा आहे। 14 दवाखाना सेवक, 2 जागा आहे। 15 रुग्णपट वाहक, 2 जागा आहे। 16 अंधार खोली परिचर, 4 जागा आहेत। 17 संग्रहालय परिचर, 1 जागा आहे। 18 प्राणी गृहपाल, 1 जागा आहे। 19 नावी, 1 जागा आहे। 20 भांडार सेवक कर्मचारी, 4 जागा आहेत। 21 पिंजारी, 1 जागा आहे। 22 रामोशी, 1 जागा आहे। 23 चतुर्थ श्रेणी कर्मचारी, 4 जागा आहेत। आणि 24 ग्रंथालय सेवक, 1 जागा आहे। अशा एकूण मिळून 151 जागा, जे पहिले मी तुम्हाला 4 रुग्णालय सांगितले होते त्यांच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर जे खालचे रुग्णालय आहे, जसे की पोद्दार रुग्णालय, त्याच्यामध्ये वेगळ्या अशा जागा आहेत। तर बघू शकता तुम्ही पोद्दार रुग्णालय मुंबई, याच्यामध्ये पहिलं म्हणजे कक्षसेवकसाठी 28 जागा आहेत। सेवकसाठी 1 जागा आहे। शिपाई पदासाठी 2 जागा, पहारेकरीसाठी 2 जागा, इलेक्ट्रिकल कुलीसाठी 1 जागा, किरण सेवकसाठी 1 जागा, धोबीसाठी 1 जागा, मसाजिस्ट महिला 5 जागा आहे। मसाजिस्ट पुरुष 4 जागा, अशा एकूण मिळून 45 जागा पोद्दार रुग्णालय मुंबईमध्ये आहे। त्याच्यानंतर पुढचा आहे पोद्दार वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई, याच्यामध्ये पहारेकरीसाठी 7, शिपाईसाठी 2, प्रयोगशाळा सेवकसाठी 1, सेवकसाठी 3,
रसशाळा सेवकसाठी 1 आणि शवविच्छेदन सेवकसाठी 1 अशा एकूण मिळून 15. सो या 15, या 45 आणि या 151 एकूण मिळून 211 जागाची भरती निघाली आहे. तर ही भरती कधी निघाली आहे? तर अर्ज सादर करण्याचा कालावधी 18/8/2025 18 ऑगस्ट 2025 रोजी अर्ज सादर करण्याचा कालावधी चालू झालेला आहे. ते 6/9/2025 पर्यंत रात्री 23:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत 11:59 पर्यंत रात्री. तर 6 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्हाला मुदत आहे. तर तुम्ही बघू शकता अर्ज सादर करायचा दिनांक आहे 18/8/2025 ते 6/9/2025 पर्यंत. त्याच्यानंतर आपण परीक्षा शुल्क बघू. ती परीक्षाची फी असणार आहे. तर परीक्षाची फी खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कास्टसाठी 1000 रुपये असणार आहे आणि राखीव प्रवर्ग मागासवर्ग म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठी 900 रुपये परीक्षाची फी असणार आहे. हे डॉक्युमेंट्स आहेत ज्यांची तुमच्याकडे लिस्ट पाहिजे जे तुम्हाला लागणार आहे पात्रतेसाठी. तर अर्जातील नावाचा पुरावा SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. नावाच्या पुराव्यासाठी तुम्हाला SSC सर्टिफिकेट एक्सेट्रा लागेल. दुसरं वयाचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. तिसरं शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा. चौथं सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास बाबतचा कास्ट सर्टिफिकेट जर का तुम्ही असेल कास्टमध्ये तर कास्टचा सर्टिफिकेट लागणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र NOC लागणार आहे तुम्हाला. 9 जर का तुम्ही खेळाडू असेल तर त्याचा पुरावा. 10 प्रकल्पग्रस्त असेल तर पुरावा. भूकंपग्रस्त असेल तर पुरावा. अल्पकालीन पदवीधर कर्मचारी असेल तर पुरावा. नावात जर का बदल झाला असेल तुमचा तर त्याचा पुरावा म्हणजे आपण गॅजेट बोलू शकतो, गॅजेटचा पुरावा. राखीव महिला, मागासवर्गीय, खेळाडू, दिव्यांग यांचा पुरावा. भारतीय नागरिकत्व म्हणजे तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि मराठी भाषेचा ज्ञान असण्याचा तुमचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. हे सगळे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. याच्यानंतर आपण बघू शकतो इथं पात्रता वयोमर्यादा. तर वयोमर्यादा कितीपर्यंत पाहिजे? तर खुल्या प्रवर्गासाठी म्हणजे ओपन कास्टसाठी ही वयोमर्यादा आहे 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत. मागासवर्गीय उमेदवारांसाठी कास्टवाल्यांसाठी ही वयोमर्यादा आहे ती आहे 18 वर्ष ते 43 18 वर्षापासून ते 43 वर्षापर्यंत. तसंच पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा आहे 55 वर्ष. स्वातंत्र्य सैनिकांसाठी ही वयोमर्यादा आहे 45 वर्ष. खेळाडू स्पोर्ट कोटावाल्यांसाठी ही वयोमर्यादा ही 43 वर्ष एवढी आहे. दिव्यांग उमेदवारासाठी ही वयोमर्यादा 45 वर्ष इतकी आहे. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त यांच्यासाठी ही वयोमर्यादा 45 वर्ष एवढी आहे. सो असे वेगवेगळ्या वयोमर्यादा प्रत्येक कॅटेगरीनुसार दिलेल्या आहेत. आता तुम्ही बोलता शैक्षणिक पात्रता काय? तर शैक्षणिक पात्रता ह्याच्यासाठी फक्त हे सगळे गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती फक्त SSC पास पाहिजे. तुम्ही जर का 10वी पास असाल तर तुम्ही या पोझिशनसाठी ॲप्लाय करू शकता. तर खूपच चांगली अपॉर्च्युनिटी आहे कारण 10वी पासवरती तुम्हाला एक चांगल्या मेडिकल महाविद्यालयाच्या कर्मचारी बनायचा तुम्हाला चान्स भेटत आहे. तर प्लीज गमवू नका. जे पण इच्छुक उमेदवार असतील त्यांनी प्लीज अप्लाय करा. बाकी तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला तुमचे प्रश्न असेल त्यांचे आन्सर देईल. बाकी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.